हे 10 प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या सेल्फ मेकअपच्या व्हॅनिटीत ठेवले तर ट्रेडिशनल लुक असो किंवा मॉडर्न लुक असो, तुम्ही घरच्या घरी खूप सुंदर असा सेल्फ मेकअप करू शकता. त्यामुळे हा आहे सेल्फ मेकअपचा ट्युटोरियल तुमच्या सगळ्यांसाठी. आणि हो, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन पटकन करा. पुढे खूप जबरदस्त असे ट्युटोरियल घेऊन येणार आहे. सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता मेकअपची सुरुवात केलेली आहे मी गुड क्वालिटीच्या मॉइश्चरायझरनी. सेटाफिल डॅम हे मॉइश्चरायझर खूप छान आहे, जे ऑल स्किन टाईपला जातं. पण जे मॉइश्चरायझर मी आता यूज करते हे मला माझ्या डॉक्टरनी रेकमेंड केलं आहे. माझ्या कॉम्बिनेशन स्किनला ते परफेक्ट जातं. त्यामुळे तुम्हाला जर एकच मॉइश्चरायझर ठेवायचं तर सेटाफिल डॅम हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. चला आता आपण करूया कलर करेक्टिंग. ही जी डब्बी आता माझ्या हातात होती ना, तिचं नाव आहे मेकअप स्टुडिओ, म्हणजे ब्रँडचं नेम आहे मेकअप स्टुडिओ आणि शेड आहे ओरिएंटल. ओरिएंटल शेड हा बेसिकली ऑरेंज करेक्टर आणि ब्राऊन करेक्टरचं मिक्सचर आहे, जे तुमचे ॲक्ने प्रॉब्लेम्स असू दे, अंडर आईज असू दे, पिगमेंटेशन असू दे, पिंपलचे डाग असू दे, या सगळ्यांना करेक्ट करायला हेल्प करतो. आणि आता करेक्टिंग झाल्यानंतर मी यूज करणार आहे फाउंडेशन. तुम्ही कुठलेही फाउंडेशन यूज करू शकता. मी आता सध्या यूज करते, ब्रँड नेम आहे अफ्लेरचा आणि शेड आहे 03 नंबर, लाईट मिडियम. आणि हे फाउंडेशन मला बेसिकली माझ्या स्किनवर खूप चांगलं जातं आहे, लाँग लास्टिंगसुद्धा आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे वटपौर्णिमेला थोडा पाऊसही पडतो आहे बाहेर, त्यामुळे पावसात जरी भिजलो तरी हे वॉटरप्रूफ फाउंडेशन आहे. त्यामुळे आज मी यूज करते अफ्लेरजाचं फाउंडेशन. पण तुम्ही मेबलिन फिट मी करू शकता, मेबलिनचं सुपरस्टे यूज करू शकता, किंवा तुम्हाला सांगते फाउंडेशन्समध्ये खूप चांगले फॉरेवर 52चे सुद्धा फाउंडेशन्स येतात. चला, फाउंडेशन लावून झाल्यानंतर मी क्रीम कॉन्टोर, क्रीम ब्लशर हे सगळं नाही करत आहे. मी डिरेक्टली फाउंडेशनला लूज पावडरने करते आहे सेट, किंवा तुम्ही लॉकही म्हणू शकता. ही आहे लॉरा मर्सियर पावडर. तुम्हाला जर हाय एंड पावडर घ्यायची असेल स्वतःसाठी तर लॉरा मर्सियरचा ट्रान्सल्युशन नावाचा जो शेड आहे तो ऑल स्किन टाईपला जातो. येस येस येस, तुम्ही कितीही डस्की असाल, कितीही फेअर असाल किंवा कितीही मिडियम टोन असाल तरी लॉरा मर्सियर ह्याचा हा शेड, ट्रान्सल्युशन नावाचा शेड आहे, तो सगळ्या स्किन टोनला कवर करतो. पावडर लॉक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी सुंदर असं कोरल शेडचं ब्लशर यूज करते. खूप साऱ्या तुम्हाला माझ्या ट्युटोरियलमध्ये हे ब्लशर दिसेल. हे के ब्युटीचं ब्लशर आहे आणि शेड आहे कोरल. खूप सुंदर ब्लशर आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचे ब्लशर्स यूज करू शकता. आता आय मेकअपच्या बाबतीत मी दरवेळी खूप न्यूड आणि सटल आय मेकअप ठेवते. माझ्या हातामध्ये जे पॅलेट आहे, खूप लोक विचारतात ते कुठलं आहे. हे मेकअप बाय मारिओ नावाचं पॅलेट आहे. थोडं एक्सपेन्सिव्ह पॅलेट आहे, पण तुम्ही असं सटल ब्राऊन फॅमिलीमधलं एखादं शुगरचं किंवा लॅक्मेचं पॅलेटही घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये मी एक सटल लायटर ब्राऊन कलर डोळ्याच्या वर अप्लाय करते. बिकॉज कसं असतं, डोळ्याच्या वरची जी आयलिड असते तिथे आपण फाउंडेशननी ज्यावेळी अप्लाय करतो किंवा पावडर लावतो त्यानंतर तुम्ही नुसती ती आयलिड अशीच ठेवाल ना तर थोड्या वेळाने ती ग्रे दिसू शकते. कारण की तुम्हाला माहिती असेल डोळ्याच्या वरचा पार्ट आहे ना, हा थोडा टॅन असतो आपला, तो दिसू नये आणि आपण त्यावर कुठलंही लायनर किंवा काजळ लावू ते राहावं छान टिकून, असं तुम्हाला जर वाटत असेल तर कुठलाही लायटर ब्राऊन कलर, मॅट ब्राऊन कलर तुम्ही लावू शकता. आयब्रो डिफायनिंगसाठी ही पेन्सिल मला पर्सनली खूप जास्त आवडते. खूप सुंदर अशी पेन्सिल आहे ही आणि अगदी स्वस्त. ओके, तर यामध्ये ना खूप साऱ्या ब्रँडच्या पेन्सिल्स येतात, पण ही माझी जी पेन्सिल आहे ना, ही याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी पण येते. पण ही पेन्सिल माझी नॉर्मल मिस क्लेअर हा जो ब्रँड आहे त्याची पेन्सिल आहे. ओके, तर ती तुम्ही यूज करू शकता. ब्राऊन कलर मी यूज करते आणि बघा किती सुंदर दिसतोय ना. आयब्रो तरी मी आयब्रो केलेले नाही आहे, मला पार्लरला जायला वेळ नाही मिळाला आहे, आयब्रो केलेले नाही आहे. पण एक मीडियम ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन कलर, डिपेंड की तुम्हाला आयब्रो किती शार्प आणि डार्क आवडतात, तुम्ही तशा पद्धतीने हे यूज करा. खूप सुंदर पेन्सिल आहे. चला, आता हे झाल्यानंतर आपण आता लावून घेऊया काजळ. ओके, तर काजळामध्ये मी फेरारुसीचा काजळ यूज करते, पण रेने नावाचा आता मार्केटमध्ये जो ब्रँड आहे त्याची काजळ पेन्सिल पण खरंच खूप सुंदर आहे, तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता मी जे यूज करते ती आहे फेरारुसी आणि हे एकदम सुपर जेड ब्लॅक काजळ आहे. आणि ज्या मैत्रिणींना काजळ डोळ्याच्या आयलिडच्या खाली येतं, खाली पसरतं, काळं काळं दिसतं, तर हे काजळ नाही पसरणार. जरा इनग्लॉटचं जेल लायनर यूज करते मी. बिकॉज इनग्लॉट का,
इनग्लॉटचं हे 77 नंबरचं जेल लायनर आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल, रिअल क्लायंटवर, रिअल ब्राईड्सवर, मॉडेल्सवर, माझ्या पेजवर जिथेही तुम्ही सुंदर असे विंग लायनर्स बघताय जेट ब्लॅक, तर ह्याच्यासाठी मी हाच विंग लायनर म्हणजे हेच लायनर यूज करते. हे जेल लायनर आहे, ब्रँड आहे इनग्लॉट आणि नंबर आहे 77. चला आयलायनर लावून घेऊया. हे बघा, आयलायनरला ना तुम्हाला प्रचंड प्रॅक्टिस लागते, कारण की कसं होतं, आयलायनर एका डोळ्याला तर छान येतं पण दुसऱ्या डोळ्याला ते चुकतं. आता कसं ॲज अ मेकअप आर्टिस्ट मी कंटिन्यू मेकअप करत असते, कंटिन्यू मी माझे क्लासेस चालू असतात, त्यामुळे माझा हात बसला आहे. त्यामुळे बघा माझं विंग लायनर खूप सुंदर झालेलं आहे. चला मी लिप पेन्सिल यूज करते. साधी कुठलीही मार्केटमधली लिप पेन्सिल चालेल, यूज केलेली. ही कलर बारची लिप पेन्सिल आहे आणि शेड आहे पीच कलरची लिप पेन्सिल यूज केल्यावर. आणि हा माझा फॉरेवर 52चा सगळ्यात जास्त आवडता शेड आहे. आणि प्लीज लिंक मागू नका, माझ्याकडे लिंक नाही आहे, पण तुम्ही फॉरेवर 52च्या पेजवर किंवा नायकाच्या पेजवर गेलात तर ही फॉरेवर 52ची 11 नंबरची लिपस्टिक आहे. 11 नंबर, फॉरेवर 52 क्रेयॉन्समध्ये 11 नंबर. आणि हा लिप ग्लॉस मी डिओरचा यूज करते, पण झुडिओमध्ये सुद्धा खूप सुंदर ट्रान्सपरंट लिप ग्लॉस येतात. तुम्ही कुठल्याही लिपस्टिकवर लावा, खूप सही दिसतात, पण लिप ग्लॉस ट्रान्सपरंट पाहिजे. आता रिसेंटली मी झुडिओमधून 180चा लिप ग्लॉस घेतला आहे, खूपच सुंदर आहे. आणि आता बघा मी छान आज गोलच टिकली लावणार आहे. मी आज बिलकुलसुद्धा चंद्रकोर लावणार नाही आहे, आज जरा गोल टिकली, सिम्पलच सटल लुक करूया. आणि मेकअप तर आता माझा पूर्ण झाला आहे. आणि आज माझी बहीण तन्वी, म्हणजेच आमच्या क्लासमध्ये अकॅडमीमध्ये ज्या हेअरस्टायलिंग शिकवतात तन्वी मॅडम, ही माझी सख्खी बहीण आहे, छोटी बहीण आहे. आणि ती बिचारी स्वतःचं काहीही न आवडता माझी हेअरस्टाईल करायला आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता माझे केस हे खूप जास्त कुरळे आहेत, फ्रीझी आहेत. आणि मी तिला सांगितलं आहे की आता बाबा बिलकुल पण वेळ नाही आहे, त्यामुळे जास्त काही करत बसू नकोस, आहे त्या केसामध्येच फटाफट असं बंद कर. त्यामुळे तिने आता बघा मिडल पार्टिशन मी घेतलेलं आहे आणि इयर टू इयर पार्टिशन काढून घेतलेलं आहे. इयर टू इयर पार्टिशन काढून पुढे लावून घेणार आहे ती सेक्शन क्लिप. आणि आता मागे मी तिला म्हणाले की मला पफ बीफ नको आहे, मला जास्त असं उंच असं नको आहे, कारण मला आज एकदम फ्लॅट लुक आणि सिम्पल लुक ठेवायचा होता. तुम्हाला दिसतंय माझे केस कसे डेंजर दिसत आहेत. आणि आता माझ्या हातामध्ये तुम्ही बघत असाल ना, ह्याला म्हणतात बंजी म्हणजे बेसिकली एक रब्बर असतो, त्या रब्बरला दोन्ही बाजूनी आम्ही बॉबपिननी लॉक करून घेतो. म्हणजे तो बॉबपिन सगळ्यात आधी अडकवून केसामध्ये गोल फिरवून घेतला जातो, जेणेकरून तुमचा पिन बेस पण होईल आणि जेणेकरून तो कधीतरी रब्बर तुटायचा जो प्रॉब्लेम होतो पोनी करताना तो होणार नाही. ह्याला बंजी म्हणतात. आणि बघा तिने कशी गोल फिरवून घट्टपणे ही बंजी लावते. आणि ॲक्च्युली आम्ही ना ट्रायपॉडवर हा मोबाईल ठेवला होता, बागच्या बाजूने ठेवला पाहिजे होता, पण ते आमचं चुकलं आहे, पण मी थोडं एक्सप्लेन करेन. आणि आता काय नाही, मी तिला बोलली आहे खूप जास्त मला बाउन्स क्रिएट नको करू, जितकं फ्लॅट होईल तेवढं घे. आणि फ्लॅटच मागे घेऊन जस्ट पिनअप करून टाकणार आहे. आणि हे बघा, आपण स्त्रिया म्हटलं ना की नटणं मुरडणं हे आपण केलंच पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की जितकं सुंदर तुम्ही राहाल, जितकं सुंदर तुम्ही दिसाल, प्रत्येक सण, प्रत्येक आनंद जसा छान नटून सेलिब्रेट कराल ना, आयुष्य जगायचं म्हणजे एक मजाही येते. आणि खरंच मला तर आता यूट्यूबवर आल्यापासून इतकं मनाला छान वाटतं आहे, कारण की माझी पूर्वीपासून खूप इच्छा होती असे तुमच्याशी भरपूर गप्पा माराव्या, मोठे व्हिडिओ पोस्ट करावे. पण इन्स्टामध्ये कसं असतं की अति पण मोठे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत, पण माझ्या बाबतीत तसं नाही आहे. माझे इन्स्टावर आता तुम्ही बघत असाल 3,09,000 फॉलोअर झालेले आहेत. आणि इन्स्टावर माझे मोठे व्हिडिओही तितकेच ॲप्रिशिएट होतात. पण मला खरं सांगते, यूट्यूब करानो आज मी तुम्हाला सांगते, इतकं आवडतं आहे मला तुमच्याशी बोलायला, हे सगळे व्हिडिओ पोस्ट करायला. आणि आता बघा मला जसं डायरेक्शन हवं आहे त्या पद्धतीने तिला मी लावून दिलं आहे. आणि तन्वी मस्तपैकी आता पिनअप करून घेते. आणि आता बघा जे उरलेले केस आहेत ना मागे, ते सगळे एकत्र करून त्याला पुन्हा एकदा रब्बर लावून घेणार आहे. आणि आम्ही आता आज असं ठरवलं आहे की एक थोडेसे स्टफिंग लावून घेऊ तिथे, आणि म्हणजे डोनट असतं ना ते ओपन करायचं आणि तिथे लावून घ्यायचं. आणि त्यानंतर एक वेळणी घालून ती वेळणी मी गोल तन्वी गुंडाळणार आहे.
ओके, बघा किती छान पद्धतीने करते. आता उरलेल्या केसांचा वेणी घालून गुंडाळणार आहे. हे बघा, असे हेअरस्टायलिंगचे ट्युटोरियल जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्हाला बघायला आवडतील, तर मी नक्की ट्राय करेन की तुमच्यासाठी अगदी घरच्या घरी कशा पद्धतीने तुम्ही बन करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही छान असे स्वतःची हेअरस्टाईल करू शकता, असे सुद्धा कंटेंट व्हिडिओ पुढे मी घेऊन यायचा माझा प्लॅन आहे. आणि मला तुम्हाला एक सांगायला आवर्जून आवडेल, हे बघा, आम्ही आज दोघी बहिणी भावंड आज अगदी आम्ही खूप मैत्रिणीसारखं राहतो आणि माझा आज कुठलाच दिवस हा तन्वीशिवाय जात नाही. आणि तीसुद्धा बिचारी बघा, माझी अख्खी तयारी आता व्हायला आली आहे. आता फक्त साडी नेसायची आहे. तीही माझी आई नेसवणार आहे मला आज साडी. पण तिने बिचारीची स्वतःची काहीही तयारी झाली नाही आहे. ती घरातलं सगळं आवरून बिचारी आली आहे. पण न कंटाळता तिने माझी इतकी सुंदर पद्धतीने आज हेअरस्टाईल केली आहे. आणि तुम्हाला सांगू मैत्रिणींनो, की आज आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ तर आता इतका सुंदर तुम्ही रिस्पॉन्स देत आहातच, पण इन्स्टावर सुद्धा हे जे व्हिडिओ मी टाकले होते वटपौर्णिमेचे, ते दोन्हीही 1 मिलियन क्रॉस झालेले आहेत. आणि आता बघा, छान अशी वेणी घालून तीच वेणी आता गुंडाळून आम्ही घेणार आहे. आणि गुंडाळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ह्याचा आता मागे बन कसा दिसतोय. वेट, 2 मिनटात मी दाखवते. आणि बघा, आता आम्ही दोघी गप्पा मारत मारत एन्जॉय करत आता तिने माझी हेअरस्टाईलसुद्धा कंप्लीट केली आहे. आता मागे वळून दाखवते बन कसा वाटतो. आणि फायनली खूप सुंदर असा अबोलीचा गजरा आम्ही लावून घेतला आहे. मी तिला सांगत होती की गजरा असा लाव जेणेकरून तो फुडून दिसेल. कारण की कसं असतं, ज्यावेळी आपण व्हिडिओज बनवतो, जेव्हा आपण आपला साईड लुक दाखवतो, त्यावेळी तो गजरा असा उठून दिसेल ना, तो जास्त सुंदर दिसतो. आणि फायनली बघा, मला जसा हवा होता, म्हणजे माझा चेहऱ्यावर पूर्ण आज फोकस हवा होता, तसा माझा बन झालेला आहे कंप्लीट. आणि खूप खूप सुंदर हेअरस्टायलिंग माझी बहीण करते. आणि असं नाही की हे घरातल्या घरात आहे म्हणून आम्ही धातूर काही करू, असं नाही चालत. आम्ही ज्याही गोष्टी करतो घरामध्ये त्या मनापासून करतो. आणि अशा पद्धतीने तन्वीनी माझा खूप सुंदर, बघा किती छान दिसतोय ना गजरा, खूप सुंदर असा बन तयार झाला आहे. फायनल फिनिशिंग आता संपलेलं आहे आणि दाखवते तुम्हाला माझा बन मागून किती क्यूट दिसतोय. वाव! आणि खरंच हा लुक क्रिएट करायला मला जाम मजा आली. बघा किती क्यूट दिसतोय बन. माझ्या केसांवर हेअरस्टाईल करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे, तरी हिने फक्त विदिन 10 मिनिट्समध्ये इतकी सुंदर हेअरस्टाईल करून मी माझ्या वटपौर्णिमेच्या या लुकसाठी झालेली आहे रेडी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, मेकअप कसा वाटला आणि कशी दिसते हे तर तुम्ही ऑलरेडी सांगितलं आहे, पण नक्की प्लीज माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.